माहितीपट दाखवण्यात आले। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांविरोधात कठोर कारवाई करायचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। यासाठी शालेय शिक्षण विभागानं सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे। राज्यात मराठी भाषेचं अध्यापन आणि अध्ययन सक्तीचं करण्यासाठी 2020 मध्ये अधिनियम लागू करण्यात आला आहे। तथापि काही विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये या तरतुदींचं पालन होत नसल्याचं शासनाच्या निदर्शनाला आलं आहे। या पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी मराठी विषयासाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करणं बंधनकारक राहील। तसंच मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत आहे की नाही याची तपासणी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि निरीक्षक यांच्या पथकांमार्फत केली जाणार असल्याचं शासनानं स्पष्ट केलं आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस दिली जाईल आणि त्यानंतर 15 दिवसात खुलासा सादर करणं बंधनकारक असेल। समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर 1 लाख रुपयापर्यंतचा दंड आकारला जाणार आहे। बालसंगोपन